आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। ब्युटी पार्लर माझा जीव होता तळहातावर सुसाईड नोट लिहून 22 वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। पती सासू सासरा अटकेत, दीर फरार। सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृत तरुणीचे नाव पायल शशिकांत रणदिवे, राहणार खुळेवाडी, तालुका माळशिरस असे असून तिने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडली आहे। माझं पार्लर बंद केलं, जीव होता तो माझा, स्वप्न होतं ग, आजपर्यंत शांत बसले पण आता नाही, असे भावनिक शब्द तिने लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पायलला स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू ठेवायचे होते, मात्र ते बंद करण्यासाठी सासरकडील मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा उल्लेख तिच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये आहे। चांगल्या आईबापाची लेक आहे म्हणून निघून गेले नाही, माझ्यामुळे त्रास झाला त्यासाठी माफी मागते, सॉरी असेही तिने नमूद केले आहे। या प्रकरणी वालचंद पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करत पती शशिकांत मारुती रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे व सासरा मारुती दामू रणदिवे यांना अटक केली आहे। दीर कैलास मारुती रणदिवे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। फिर्याद अंकुश रामचंद्र लोंढे, राहणार बाबरीपूल, महाळुंग, तालुका माळशिरस यांनी दिली आहे। पायलच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे, त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। गुन्हा दाखल करण्यापूर्वी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून न्यायाची मागणी केली। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत असून तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडणाऱ्या एका तरुणीने अशा दुर्दैवी शेवटाला सामोरे जावे लागल्याने नातेपुते परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक छळाच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।